कोपरगाव शहरामध्ये गेल्या 20 ते 25 दिवसांपूर्वी झालेल्या अतिक्रमण मोहिमेमुळे जवळपास 600 ते 700 जणांवर अनधिकृत अतिक्रमण मोहिमेची कारवाई झाल्याने अनेकांचे संसार व्यवसाय उघड्यावर आले आहेत। त्यामुळे कुटुंब चालवणे नागरिकांना मोठे अडचणीचे ठरत आहे। अशातच या विस्थापितांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे। विस्थापितांना पुनर्वसन करून त्यांना गाळे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने व विस्कटलेल्या संसाराची घडी पुन्हा नव्याने उभी करण्यासाठी गावगाडा हाकणाऱ्या नेत्यांनी पुढे आले पाहिजे। कोपरगाव नगरपालिकेच्या माध्यमातून सध्या तरी जागेअभावी गाळे बांधून पुनर्वसन लवकर होऊ शकते असे वाटत नाही। त्यामुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ताब्यात असलेल्या बैल बाजार रोडच्या लगत तसेच बाजार समितीच्या निवारा रोडला मोठ्या प्रमाणात व्यापारी संकुल उभे राहू शकते। मोठ्या प्रमाणात गाळ्यांची निर्मिती होऊ शकते। अनेकांचे पुनर्वसन होऊन त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न सुटू शकतो। सध्या बाजार समितीमध्ये आमदार आशुतोष काळे, त्याचप्रमाणे माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे, राजेश आबा परचणे, नितीन आवताडे या मातबर नेत्यांच्या ताब्यात बाजार समितीचा कारभार संचालक मंडळाच्या देखरेखीखाली प्रगतीपथावर आहे। अशाप्रमाणे जर गाळ्यांची बांधणी करून विस्थापितांचे पुनर्वसन केल्यास मोठा प्रश्न मार्गी लागू शकतो। बाजार समितीच्या उत्पन्नामध्ये देखील यामुळे मोठ्या प्रमाणात वाढ होऊन सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिक यांना न्याय मिळेल। त्याचप्रमाणे धारणगाव रोड पोस्ट ऑफिसच्या बाजूला पालिकेमार्फत व्यापारी संकुलनाचा प्रस्ताव प्रलंबित आहे। बस स्टँडच्या धारणगाव रोडला बस स्टँडच्या कंपाऊंडला मेन रोडपर्यंत अधिकचे गाळे होऊ शकतात। याकडेही संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे। धारणगाव रोडवर छत्रपती संभाजी महाराज स्मारकापासून गौतम बँक समोर मोठी जागा असून त्या ठिकाणी रहदारीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने खाऊगल्ली करता येईल। पालिकेचे वर्षानुवर्ष फ्रूट मार्केट अवैध धंद्यासाठी वापरण्यात येत आहे। तेथील गाळे व्यावसायिकांना उपलब्ध करून देता येईल। या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर विस्थापित गाळेधारकांना जागा उपलब्ध करून त्यांच्या पोट पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो। यावर लोकप्रतिनिधी यांनी तातडीने पालिका बाजार समितीमध्ये बैठक घेऊन यावर मार्ग काढावा अशी जनसामान्यातून मागणी होत आहे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।